नमस्कार. आज आपण राऊज रेसिपीमध्ये दुधी भोपळ्याचे धपाटे पाहणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिलं दुधी भोपळा घ्यायचा, त्याची छिलके काढून घ्यायचे आणि खिसून घ्यायचं. छान असं खिसून घेतल्याच्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी आता बाकीचे कुठले कुठले आटे टाकायचे सांगते. 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप पोहे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये आणि मग टाकायचे. अर्धा कप रवा टाकायचा वाटून. मस्त असे हे एवढे छान थालीपीठ होतात, एकदम क्रिस्पी. तुम्ही थालीपीठ म्हणू शकता, धपाटे म्हणू शकता, पण मस्त बनतं आहे खूप छान. आणि अर्धा कप ओट्स वाटून घ्यायचे आणि तेही टाकायचे. मस्त असं सगळे पीठं एकत्र करून, याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं नाही, ग्लुटन फ्री होतील हे धपाटे. खूप छान लागतात खायला. हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा जो असतो तो ठेचा टाकायचा. 1 चम्मच मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं. एकदा बघून घ्यायचं की त्याला किती पाणी लागते. मिक्स केल्याच्यानंतर कळतं की पाणी लागते की नाही. 1 चम्मच गरम मसाला टाकायचा, 1 चम्मच जिरा मसाला टाकायचा आणि 1 चम्मच चाट मसाला टाकून, तुमच्याकडं अजून दुसरे मसाले असतील तर तुम्ही ॲड करू शकता. अर्धा कप पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं. हे धपाटे खायला खूप छान लागतात. एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहेत. मस्त याची टेस्ट खूप छान लागते आणि तुम्हाला खूप आवडतील. एकदा करून पहा तुम्ही, खूप छान आहेत. एकदम क्रिस्पी पण बनतात आणि खायला तर एकदम भन्नाट आहेत. तुम्ही एकदा खाल्लं ना तुम्ही सतत खाल. हे डाएट रेसिपीमध्ये पण येतं, कारण याच्यामध्ये गव्हाचं पीठ नाही आहे, तर ग्लुटन फ्री आहे. मग सगळे हेल्दी पीठ आहेत, त्यामुळे हे खायला छान आहे. आणि लौकी तर तुम्हाला माहितीच आहे, लौकीचे सगळे गुड फायदे आहेत, त्यामुळे हे खूप छान आहे. एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग घ्यायची, त्याच्यावरती तेल लावून असं मस्त थापून घ्यायचं. धपाटे असं थापून घेतल्याच्यानंतर त्याला छोटे छोटे 2-3 छेद करायचे आणि तवा गरम झाल्याच्यानंतर त्याच्यावर तूप किंवा तेल ॲड करून ते धपाटे टाकून द्यायचे. धपाटे टाकल्याच्यानंतर त्याला झाकण ठेवायचं, थोडंसं मस्त शेकू द्यायचं. आपण तोपर्यंत दुसरं धपाटं बनवून घेऊया. खूप छान लागते खायला. याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी घेऊ शकता किंवा कांदा कैरीची चटणी आंबट अशी, ती छान लागते. लोणचं छान लागतं, दही छान लागतं. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जर असं मस्त दही धपाटं घेतलं किंवा दही रात्री खायचं नसेल तर तुम्ही लोणचं घेऊ शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, हे छान असं घ्यायचं आणि असे धपाटे रेडी करून घ्यायचे आणि खायचं. तुम्ही बघा, एकदम हलकं जेवण असं रात्रीच्या टायमिंगला होऊन जाईल. तुम्ही ह्याला तेलाऐवजी तूप लावलं तर अजून छान लागतं. आणि रवा आणि पोहे वाटून टाकल्यामुळं आणि ओट्स त्याचे वाटण असल्यामुळं एकदम क्रिस्पी आणि टेस्टी बनतं. तुम्ही बनवून पहा, एकदम हेल्दी आहे. अशा रेसिपी पाहण्यासाठी राऊज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. खूप पौष्टिक असे हे थालीपीठ आहे. त्यासोबत मी लोणचं घेते आणि कांदा कैरीची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, ह्या तिन्हीपैकी तुम्ही कुठलेही ऑप्शन निवडू शकता. मी डिनरला बनवलं होतं म्हणून मी दही ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. तर मस्त असं टेस्टी थालीपीठ खा, स्वस्त राहा, मस्त खा. छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपोर्ट करा.